नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आपण जी फ्री लेक्चरची सिरीज चालू केली आहे त्यामधला हे आपले इतिहासाचे लेक्चर्स आहे। यामधलं पहिले लेक्चर्स आम्ही अपलोड केलेलं आहे, हे दुसरं लेक्चर्स आहे। यामधला प्राचीन इतिहासामधला भाग 2 आपण या ठिकाणी शिकत आहे। भाग 2 मध्ये आपण सिंधू संस्कृती हे या ठिकाणी शिकणार आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा, ठीक आहे। सिंधू संस्कृतीचा थोडक्यात आपण माहिती बघितली, ते थोडक्यात आपण रिव्हिजन करू आणि नेक्स्ट आपल्या पार्टला समोर आपण जाऊ, ठीक आहे। या ठिकाणी लक्ष द्या आता। ओके, आता या ठिकाणी बघा सिंधू संस्कृती त्या ठिकाणी थोडक्यात आपण बघितलं होतं, तरी आपण थोडक्यात आज तोंड ओळख करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला मागची रिव्हिजन होईल आणि तुम्हाला समोर लिंक लागण्यासाठी ते कामात येईल। या ठिकाणी बघा सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, थोडक्यात फास्ट रिव्हिजन घेऊ याची। हे आपला त्या ठिकाणी झाला होता पाठ। सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असे म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे सुद्धा म्हणतात। नेक्स्ट म्हणजेच काय, या संस्कृतीचा सर्वसाधारण काळ इसवी सन पूर्व 3500 ते 1500 आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सिंधू संस्कृतीचा सर्वसाधारण काळ किती आहे, इसवी सन पूर्व 3500 ते 1500 या ठिकाणी लक्षात ठेवायचा, हा याचा काळ आहे। तिसरा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा, हडप्पा येथे मोठे अन्नगृह व स्मशान आढळले आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा, कोणत्या ठिकाणी असा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या ठिकाणी तुम्हाला अन्नगृह किंवा स्मशानभूमी आढळली आहे, तर या ठिकाणी हडप्पा हे ठिकाण लक्षात ठेवायचं। चौथा पॉईंट या ठिकाणी मोहनजोदडो हे अन्नगृह या ठिकाणी आढळले। जे मोहनजोदडो, तुम्ही मोहनजोदडो पिक्चर किंवा मूवी सुद्धा बघितला असेल, या ठिकाणी काय सापडलं, अन्नगृह आढळले। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी अन्नाचा साठा किंवा अन्न साठा करण्यासाठी जे अन्नगृह असतात, ठीक आहे, तर ते अन्नगृह त्या ठिकाणी आढळले। नेक्स्ट काय या ठिकाणीच बघा की चहुंदडो किंवा चौंदहो येथे मण्याचा कारखाना आढळला। चौंदडो येथे काय आढळला की मण्याचा कारखाना। आपल्या हालाकी हडप्पा संस्कृतीमध्ये बरेच उद्योग होते, पण या ठिकाणी वेगवेगळे उद्योग वेगवेगळ्या ठिकाणी आढळले, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा चहुंदडो येथे मण्याचा कारखाना येथे आढळला। असं तुम्हाला प्रश्न देऊ शकते, कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या ठिकाणी समजा मण्याचा कारखाना आढळला, ठीक आहे, सिंधू संस्कृती, तर याचं उत्तर काय आहे, चहुंदडो। या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट म्हणजेच या ठिकाणचा पॉईंट बघा, सिंधू संस्कृतीतील मुख्य पीक गहू व जव हे या ठिकाणी होते, ठीक आहे। सिंधू संस्कृतीचे मुख्य पीक कोणकोणते होते, गहू आणि जव, हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे। आणि कुबड असणारा सांड बैल हा पशु सर्वाधिक प्रिय होता। ज्याला कुबड म्हणजे सर्वात जास्त जो खांदा असतो, सर्वात जास्त मोठा खांदा असणारा सांड बैल हा सर्वाधिक प्रिय होता। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट म्हणजे या संस्कृतीत सर्वात प्रसिद्ध उद्योग वस्त्र उद्योग होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, मागच्या लेक्चरमध्ये हे तुम्हाला सांगितलं आहे की या संस्कृतीत सर्वात प्रसिद्ध उद्योग म्हणून कोणता उद्योग असेल, तर ते वस्त्र उद्योग होता। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट आपण परत आपल्या टॉपिककडे वळू, ठीक आहे। या ठिकाणी बघा ओके की नर्तकी, आता बघा या ठिकाणी प्रश्न बघा, ठीक आहे। प्रश्न कसा तयार होते, कोणत्या ठिकाणी नर्तकीची कास्य मूर्ती सापडली, तर कोणत्या ठिकाणी सापडली, या ठिकाणी बघा मोहनजोदडो, ठीक आहे। मोहनजोदडो तुम्ही मूवी सुद्धा बघितली असेल, त्याच ठिकाणी काय नर्तकीची कास्य मूर्ती सापडली, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं। नेक्स्ट प्रश्न कसा असू शकतो, हडप्पा सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान होते का, तर हो ऑब्विसली आहे, त्यांना लिपीचे ज्ञान होते, पण त्यांची लिपी आपण अवगत करू शकलो नाही। काय सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीची त्यांची जी लिपी होती, त्यांना लिपी होते, पण अजूनही त्याचे आपल्याला आकलन करता आले नाही किंवा ती आपल्याला समजून घेता आली नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे। नेक्स्ट मुद्दा काय, सिंधू लिपी ही चित्रलिपी आहे। या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, सिंधू लिपी ही कशी आहे, चित्रलिपी आहे। हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, कशी आहे, या ठिकाणी बघा कशी आहे, पर क्वेश्चन मार्क म्हणजे चित्रलिपी आहे, हा एक प्रश्न झाला, ठीक आहे। यात 400 ते 500 पर्यंत चित्राक्षर आहेत। यातनी किती चित्राक्षर म्हणजेच अल्फाबेट किती आहे, तर 400 ते 500, ते डिफाईन नाही करता आले। जसे की A to Z किती अल्फाबेट आहे, 26 अल्फाबेट आहे। तसेच याच्यामध्ये किती अल्फाबेट आहे, हे तर 400 ते 500 अल्फाबेट आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं। यात U आकाराच्या अक्षरांचा सर्वाधिक वापर केला जातो। सर्वाधिक वापर कशाचा केला जातो, ती U आकाराच्या अक्षराचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट पॉईंट बघा, ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपण डावीकडून उजवीकडे लिहितो, त्यांची लिपी कशी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असते। समजा माझं नाव तुषार आहे, तर मी कसं लिहिणार आहे, मग हे बघा तुषार म्हणजे उजवीकडून डावीकडे अशी त्यांची लिपी होती। या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट म्हणजे ओके, नेक्स्ट म्हणजेच काय, या संस्कृतीतील लोक हे बाह्य देशाची सुद्धा व्यापार करीत असे। उदाहरणार्थ मग तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की या सिंधू संस्कृतीतील लोक
कोणत्या देशाची बाहेरील व्यापार करीत असे, ठीक आहे, त्या ठिकाणी क्वेश्चन मारू शकतो. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये काय करायचं, इराण, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, मेसोपोटेमिया आणि बहरीन हे तुम्हाला ऑप्शनमध्ये राहू शकतात. मग तुम्हाला काय वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी मारायचे. लक्षात ठेवायचे कोणकोणते, इराण, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, मेसोपोटेमिया आणि बहरीन हे 4 देशाशी आपले व्यवहार म्हणजे इत्यादी आपल्याला सांगण्यात आलेले आहे. नेक्स्ट काय, सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील संस्कृती होय. या ठिकाणी लक्षात ठेवा, सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील संस्कृती होय, हे या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट काय, पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध दयाराम सहानी यांनी लावला. ते कधी लावला, 1921 मध्ये. कुठे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याच्यातून 4-5 प्रश्न बनतात आपल्याला, ठीक आहे. कोणते 4-5 प्रश्न बनतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा कोणकोणते, पंजाबमध्ये कोणत्या नदीकाठी, तर रावी नदीकाठी. कोणत्या नदीकाठी, रावी नदीकाठी. रावी नदीकाठी कोणत्या संस्कृतीचा शोध लागला, ठीक आहे. पंजाबमध्ये रावी नदीकाठी कोणत्या संस्कृतीचा शोध लागला, तर हडप्पा, ठीक आहे, म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध लागला. आणि कोणत्या ठिकाणी लागला, तर हडप्पा या ठिकाणी, म्हणून तिला हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणल्या जाते. हे या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे त्याचा शोध, या संस्कृतीचा म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला, हे एक महत्त्वाचं पॉईंट. तर कोणी लावला, तर दयाराम सहानी यांनी लावला. कोणी लावला, दयाराम सहानी. आणि तो कधी लागला, तो 1921 मध्ये त्यांनी लावला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी 5 ते 6 प्रश्न तुमचे तयार होतात, ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण यामध्येच, ठीक आहे. बघा, भारतातील लोथल येथील, या ठिकाणी लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध SR राव यांनी 1954 मध्ये लावला. जे भारतातील जे लोथल आहे, लोथल हे गुजरातमध्ये आहे. लोथल कुठे आहे, या ठिकाणी लक्षात, लोथल हे ठिकाण गुजरातमध्ये आहे, भोगवा नदीकाठी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, दोन्ही कंपॅरिझन करून आपण शिकणार आहे, ठीक आहे. लोथल हे ठिकाण कुठे आहे, गुजरातमध्ये. ते कुठे आहे, भारतातच आहे, ठीक आहे. मग भारतातील सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला, मग SR राव यांनी लावला. आणि कधी लावला, तो 1954 मध्ये. आणि कोणत्या ठिकाणी आहे लोथल, हे गुजरातमध्ये आहे. आणि कोणत्या नदीकाठी आहे, या ठिकाणी बघा, भोगवा ही नदीकाठी आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, महत्त्वाचे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण राजस्थानमध्ये घग्गर नदीकाठी आहे. या ठिकाणी याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली प्रश्न येणार आहे. बरेचदा आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारले, काय, कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या राज्यात नाही, हे सुद्धा प्रश्न आहे. हे राजस्थानमध्ये. कोणत्या राज्यामध्ये, राजस्थानमध्ये. कालीबंगन कुठे आहे, राजस्थानमध्ये. आणि कालीबंगन हेच ठिकाण राजस्थानमध्ये कोणत्या नदीकाठी आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, की घग्गर नदीकाठी आहे. या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे 2-3 प्रश्न यावरती सुद्धा तुमचे तयार होतात. आणि नेक्स्ट तुम्हाला यावरती तुम्हाला मी हे बाहेरच काढून दिलं. हे बघा, पंजाबमध्ये कोणती नदी येते, रावी नदी येते, ठीक आहे. पंजाबमध्ये रावी नदी, गुजरातमध्ये लोथल आणि राजस्थानमध्ये घग्गर नदी. म्हणजे तुम्हाला ॲज कम्पेअर टू जर आलं तर तुम्हाला त्याचं जोड्या पण लावू शकता, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना इराकी आणि इराणी लोक काय म्हणत असे, त्यांना इंडिया म्हणत असे, ठीक आहे. काय म्हणत होते, त्यांना इंडिया म्हणत असे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोण कोण म्हणत होते, इराकी आणि इराणी लोक. नेक्स्ट म्हणजेच काय, हिंदी महासागर हा जगातील एकमेव महासागर आहे की ज्याच्या देशावरून त्याला नाव दिलेले, जसे की भारतावरून त्याला नाव दिले की त्याला आपण हिंदी महासागर असे म्हणतो. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, सिंधू संस्कृतीचे अवशेष पाकिस्तानात. आपल्याला माहित आहे की सिंधू संस्कृती होती आणि सिंधू संस्कृतीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पाकिस्तानमध्ये, राजस्थानमध्ये, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी या सापडलेले आहे. म्हणजे सिंधू संस्कृती अवशेष कुठे कुठे सापडले, पाकिस्तानमध्ये सुद्धा सापडले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि भारतामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी सापडलेले आहेत. हे ठीक आहे, हे आपण मागच्या ठिकाणी रिव्हिजन केली थोडक्यात. आणि आज आपलं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आज स्टार्ट लेक्चर झालेलं आहे, ठीक आहे. आता बघा, एक मिनिट, ओके. हां, आता बघा, ताम्रपाषाण युगातील मानवाच्या वसाहती महाराष्ट्रात. बघा, ताम्रपाषाण युगातील मानवाच्या वसाहती महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, भीमा आणि प्रवरा इत्यादी खोऱ्यात सापडलेल्या आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे जनरली जर बघितलं तर मोठ्या जे महाराष्ट्रातील नदी आहे त्या ठिकाणी हे काय आपल्याला ताम्रपाषाण युगातील मानवाच्या वस्तीच्या जे वस्ती आहे ताम्रपाषाण युगातील मानवाची
ते आपल्या म्हणजेच काय सिंधू संस्कृतीचा जो पार्ट आहे तो महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीकाठी सापडलेला आपल्याला गोदावरी, कृष्णा, भीमा, प्रवरा इत्यादी खोऱ्यात सापडलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. काय तर ताम्रपाषाण युगातील मानवाच्या ज्या वसाहती होत्या त्या महाराष्ट्रामध्ये, भारतात विचारलं का नाही, महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सापडल्या तर गोदावरी, कृष्णा, भीमा आणि प्रवरा इत्यादी खोऱ्यात त्या सापडलेल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करू. बघा, सिंधू संस्कृतीमधील लोक हे द्रविडियन वंशाचे होते. असा प्रश्न येऊ शकतो की सिंधू संस्कृतीमधील लोक हे कोणत्या वंशाचे होते. ठीक आहे, ते द्रविडियन होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न काय बनवू शकतो तुम्हाला, गुजरातमधील काठेवाड प्रदेशातील रंगपूर, सोमनाथ, बिहारमध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा. गुजरातमध्ये काय काय आहे या ठिकाणी हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. गुजरातमधील काठेवाड प्रदेशातील कोणत्या काठेवाड प्रदेशातील रंगपूर, सोमनाथ, बिहारमध्ये बघा पाटलीपुत्र आणि बक्सार ही सिंधू संस्कृतीची ठिकाणे होय. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बरं, गुजरातमध्ये काठियावाड प्रदेशात कोणकोणते आहे, रंगपूर, सोमनाथ हे दोन ठिकाणे आहे. कोणकोणते आहे, रंगपूर या ठिकाणी लक्षात, रंगपूर आणि सोमनाथ कुठे आहे, गुजरातमधील काठियावाड या प्रदेशामध्ये. आणि बिहारमध्ये कोणकोणते, पाटलीपुत्र आणि बक्सार ही सिंधू संस्कृतीची ठिकाणे होय. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, स्वस्तिक चिन्ह हे आर्यांनी सिंधू संस्कृतीपासून घेतले आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. काय, स्वस्तिक चिन्ह हे आर्य कुठून आले, ते बाहेरून आले आपल्या. ठीक आहे, आर्यांनी सिंधू संस्कृतीपासून घेतले आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर आर्यांनी सिंधू संस्कृतीमध्ये मोठं एक चिन्ह म्हणजेच काय, त्यांचं एक सिम्बॉल कुठून घेतलेलं आहे की हे चिन्ह स्वस्तिक हे चिन्ह. ठीक आहे, स्वस्तिक म्हणजेच काय, आपण जे काढत असतो लग्न कार्यामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीचे स्वस्तिक जे चिन्ह आहे ते कुठून घेतलेलं आहे, यांनी आर्यांनी सिंधू संस्कृतीपासून घेतलेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये धर्मगुरू, क्षत्रिय, व्यापारी आणि श्रमजीवी असे 4 वर्ग अस्तित्वात असावेत असे अनुमान आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. अनुमान आहे म्हणजे परफेक्टली आपल्याला सांगता येते का, या ठिकाणी लक्षात ठेवा. सिंधू संस्कृतीमध्ये धर्मगुरू तसे क्षत्रिय, व्यापारी आणि श्रमजीवी असे 4 वर्ग अस्तित्वात असावेत असे अनुमान काढलेले आहे. म्हणजे ॲक्च्युली त्याचा शोध आणखी लागलेला नाही पर्टिक्युलरली की बा असेलच असे माहीत नाही, फक्त अनुमान काढू शकतो का आपण 4 वर्गामध्ये ते डिवाइड झालेले होते. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. महत्त्वाचं म्हणजेच काय, नेक्स्ट बघू आपण या ठिकाणी प्रश्न कसा येऊ शकतो. तर सिंधू संस्कृती ही कलाप्रिय संस्कृती असल्याचे अनेक पुरावे मिळाले. बघा, या ठिकाणी का बरं असं म्हणले जाते, प्रश्न असा येऊ शकतो की सिंधू संस्कृती हे कलाप्रिय संस्कृती आहे, हो किंवा नाही, किंवा चूक किंवा बरोबर, वरीलपैकी कोणतं बरोबर किंवा चूक. या ठिकाणी लक्षात, तर वरील या ठिकाणी लक्षात सिंधू संस्कृती ही कलाप्रिय संस्कृती आहे याचे पुरावे मिळालेले, म्हणून हे वरचं विधान काय बरोबर राहील आपल्या. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. का बरं बरोबर राहील, त्या ठिकाणी तुम्ही कास्याची मूर्त बघितली आहे, त्याच्यानंतर आपण त्या रंगीत चित्र सुद्धा बघितलेलं आहे. हे पुरावे आपल्या गुफेमध्ये सापडलेले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणून काय, सिंधू संस्कृती ही कलाप्रिय संस्कृती असल्याचे अनेक पुरावे या ठिकाणी मिळालेले, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, सिंधू संस्कृतीमधील लोकांचे शेती व व्यापार हे प्रमुख उपजीविकेचे व्यवसाय होय. या ठिकाणी लक्षात ठेवा, सिंधू संस्कृतीमधील लोकांचे शेती व व्यापार हे प्रमुख उपजीविकेचे व्यवसाय होय. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, शेती या ठिकाणी आला आणि व्यापार म्हणजे काय, आपल्या देशात अंतर्गत व्यापार तर होतच होता, पण इतर देशांशी सुद्धा म्हणजेच काय तुम्ही बघितलंच की आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितले जे 4 होते त्या सुद्धा याच्यामध्ये बघा. ठीक आहे, हे बघा कोणते, या ठिकाणी बघा इराण, अफगाणिस्तान, मेसोपोटेमिया आणि बहरीन या ठिकाणी बाहेर विदेशातनी सुद्धा आपले काय एकमेकांसोबत व्यापाराचे संबंध होते. म्हणजेच काय, आपण देवाणघेवाण किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार करत होते त्या ठिकाणी सुद्धा. आणि प्रमुख व्यवसाय कोणकोणते होते, शेती आणि व्यापार हे प्रमुख उपजीविकेचे व्यवसाय होते. या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि सर्वात मुख्य व्यवसाय म्हणजे कोणत्या, तर आपला कपडे उत्पादन किंवा जे आपण जे वस्त्र उद्योग आहे तो आपला वस्त्र उद्योग हा प्रमुख व्यवसाय होता. या ठिकाणी काय, वस्त्र उद्योग, या ठिकाणी वस्त्र उद्योग या ठिकाणी प्रमुख व्यवसाय होते. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण आपल्या स्लाइडकडे वळू. ठीक आहे, सिंधू संस्कृतीमध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता सध्या कोणती आपले पद्धत आहे अस्तित्वात,
हे पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे अस्तित्वात आहे. पण सिंधू संस्कृतीमध्ये काय होती की मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीमध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. म्हणजेच काय, स्त्रियांनी सांगितल्यानंतर ते कार्य झालंच पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी होतं. जसं की आता आपल्याला पितृसत्ताक दिसते की म्हणजे घरचा प्रमुख हा पिता असतो, ठीक आहे, म्हणजे एक माणूस असतो, ठीक आहे, म्हणजे मेल असतो. पण त्या ठिकाणी सिंधू संस्कृतीमध्ये की त्या ठिकाणी असं होतं की त्या ठिकाणचे समजा घरची जी सत्ता होती किंवा घरची समजा जे प्रमुख होता ती एक माता होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हडप्पा संस्कृती म्हणजेच काय, सिंधू संस्कृती ही काय होती तर कांस्ययुगीन संस्कृती म्हणजे कांस्ययुगात सापडलेली संस्कृती किंवा कांस्ययुगीन संस्कृती होती, या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कोणती म्हणजेच हडप्पा संस्कृती काय तर ही कांस्ययुगीन संस्कृती होती. प्रश्न कसा येऊ शकतो की कोणती संस्कृती, या ठिकाणी तुम्हाला हे देणार नाही, हे तुम्हाला हिडन केलं जाईल, ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा, हे हिडन केलं जाईल. कोणती संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती, या ठिकाणी असं तुम्हाला विचारलं जाईल. तर या ठिकाणी बघा काय, मग आपला बघा काय, हडप्पा संस्कृती ही काय कांस्ययुगीन संस्कृती होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, हडप्पा संस्कृती ही समकालीन संस्कृतीपेक्षा विस्ताराने मोठी होती. जे समकालीन जे त्यांच्या संस्कृत्या होत्या, इतरही काही संस्कृती आपल्याला सापडल्या, पण त्या संस्कृतीपेक्षा ही जे समकालीन म्हणजे त्याच वेळेनुसार चालणारी जी संस्कृती आहे, म्हणजे त्याला आपण काय समकालीन म्हणजेच काय त्याच वेळेतनी सापडलेल्या ज्या संस्कृती आहे, त्याच वेळेनुसार चालणाऱ्या ज्या संस्कृती त्याला आपण समकालीन संस्कृती म्हणतो. त्याचसोबतच हडप्पा संस्कृती ही समकालीन संस्कृतीपेक्षा विस्ताराने मोठी होती. विस्ताराने म्हणजेच काय, तिचा आकार भरपूर मोठा होता, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय तर विस्ताराने मोठी होती आणि या संस्कृतीचा जवळपास 1,500 ठिकाणे भारतात उपखंडात सापडलेली आहेत, या ठिकाणी लक्षात ठेवा. किती, जवळपास 1,500 ठिकाणे म्हणजे 1,500 ठिकाणे भारतीय उपखंडात सापडलेली आहे. म्हणजे जवळपास आपल्याला बरेच या ठिकाणी सांगता येते की म्हणजे हडप्पा संस्कृती ही खूप मोठ्या विस्तृत प्रमाणावर भागावर विस्तारलेली होती, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. नेक्स्ट बघा, योजनाबद्ध नगर, यामध्ये हा प्रश्न बघा हा सुद्धा येऊ शकतो. योजनाबद्ध नगर रचना व नियोजनबद्ध पक्क्या इमारती सापडल्या आहेत, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणत्या संस्कृतीमध्ये योजनाबद्ध इमारती किंवा पक्क्या इमारती सापडल्या असं म्हणता येतं की ते सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, नागरीकरण झालेली पहिली संस्कृती होती, हे सुद्धा लक्षात ठेवायचं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. असा प्रश्न येऊ शकतो, कोणती संस्कृती ही नागरीकरण झालेली पहिली संस्कृती होती, ते या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणतं, या ठिकाणी उत्तर काय राहील आपला, सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ही काय आपली नागरीकरण झालेली ही पहिली संस्कृती आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय, किल्ल्याच्या खालच्या बाजूला सर्वसामान्य वसाहती होती, या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं. यामध्ये सुद्धा काय 2 भाग करण्यात आले होते, एक किल्ल्यामध्ये राहणारे लोक आणि ते सर्वसामान्य राहणारे लोक. तर किल्ल्याच्या जी खालची बाजू होती ते काय सर्वसामान्य वस्ती होती, त्या ठिकाणी काय जे आपल्यासारखी जे सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी राहत होते आणि जे मोठे राजे महाराजे होते किल्ल्याच्या ठिकाणी राहत होते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. किल्ल्याची जी खालची बाजू आहे, हे ठीक आहे, किल्ल्याची जी खालची बाजू आहे त्या बाजूला सर्वसामान्याची वस्ती होती, बरोबर आहे, कारण त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ती त्यांची नगर रचना होती, ठीक आहे. किल्ल्यांच्या खालच्या बाजूला सर्वसामान्याची वस्ती होती. रस्ते एकमेकांना 90च्या कोनात, म्हणजे 90 म्हणजेच काय की 90 अंशाच्या कोनामध्ये, 90 अंशाच्या कोनामध्ये म्हणजे या काटकोन त्रिकोणामध्ये बघा, या काटकोनामध्ये ते वळत होते, म्हणजे अशा पद्धतीचे हा रस्ता इकडे आणि हा रस्ता इकडे, म्हणजे काटकोनामध्ये वळत होते, या ठिकाणी 90चा अँगल तयार होत होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणता, 90चा अँगल, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, किल्ल्यांच्या खालच्या बाजूला सर्वसामान्यांची वस्ती तर होतीच, पण रस्ते एकमेकांना 90 कोणामध्ये छेदत असत व रस्ते हे रुंद होते. आजकाल आपण बघितले की रस्ते कसे असते, अरुंद आहे, अरुंद म्हणजे कमी आणि रुंद म्हणजे मोठे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, रुंद होते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, हडप्पाकालीन घरे हे पक्क्या विटांनी बांधलेल्या, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हडप्पाकालीन घरे बघा कशी होती, त्या ठिकाणी हे पक्क्या विटांनी, त्या काळात सुद्धा विटांचा शोध लागला आणि ते पक्के म्हणजेच काय, त्यांना भाजून बनवलेले जे विटा असतात त्यांना आपण पक्क्या विटा म्हणतो. पक्क्या विटांनी बांधलेले विस्ताराने मोठे होते, या ठिकाणी लक्षात ठेवाय. आणि नगराचं संरक्षण हे तटबंदी असे, या ठिकाणी लक्ष. आणि जे नगर होतं त्याला एक तटबंदी घातल्या जात होती, म्हणजे तीच एक मोठ्या दगडाची किंवा आपल्या पक्क्या विटांची एक तटबंदी घातली जाते, म्हणजे बाहेरून जर आक्रमण झाले तर त्याला अडवता येईल पहिल्यांदा, या पद्धतीचं त्याची नगर रचना होती. या ठिकाणी काय, हडप्पाकालीन घरे कशी होती, पक्क्या विटांनी बांधलेली होती
दुसरं म्हणजे काय, ती विस्ताराने मोठी घरे होती आणि नगररचना संरक्षित तटबंदींनी बांधली होती या ठिकाणी, हे लक्षात ठेवायचं. हे सर्व आपण वैशिष्ट्य कशाचे बघत आहे, तर सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, भुयारी गटारे झाकण्यासाठी दगड व पक्क्या विटांची वापर केला जात असे या ठिकाणी लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजेच काय, आता आपण बघतो आता सुद्धा आपल्या इथची परिस्थिती कशी आहे की गटारे हे उघड्यावर आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढते. पण सिंधू संस्कृती एवढी प्रगत संस्कृती होती की आपण एवढंच म्हणतो की ती जी गटारे जी आहे ती खालच्या बाजूला म्हणजे त्याच्यावर झाकून वगैरे म्हणजे गटारे हे आपल्याला दिसत सुद्धा नव्हती डोळ्याने की या ठिकाणी गटार आहे. भुयारी गटारे झाकण्यासाठी दगड व पक्क्या विटांचा वापर केला जात असे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे ते आपल्याला झाकून ते आतमधून पाणी वाहून जात होतं, ते आपल्याला दिसत सुद्धा नव्हतं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण, मोहेंजोदडो हे एक स्नानगृह होते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती बरेचदा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. ओके, या ठिकाणी लक्षात आहे, मोहनजोदडो येथे एक महान स्नानगृह होते. कोणत्या ठिकाणी महान स्नानगृह सापडले असा डायरेक्टली प्रश्न बरेचदा आयोगाने विचारले. तो कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी लक्षात, हे बघा मी इथे हिडन करतो हे, ठीक आहे. तर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी या बोलली, ठीक आहे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या एका ठिकाणी स्नानगृह महास्नानगृह सापडले. कोणत्या ठिकाणी, तर या ठिकाणी बघा मोहनजोदडो. म्हणजेच तुम्हाला हे लक्षात राहील. आता या पद्धतीने जर शिकवलं तुम्हाला लक्षात राहील, म्हणजे मोहनजोदडो येथे एक महान स्नानगृह सापडले. याचा वापर कदाचित धार्मिक गोष्टीसाठी होत असावा असे दिसते, कारण ते महान स्नानगृह बऱ्याच मोठ्या प्रमाणात की एका ठिकाणी बऱ्याच प्रमाणात ती व्यक्ती आंघोळ करू शकते किंवा स्नान करू शकते, त्यासाठी त्याला आपण महास्नानगृह असे म्हणतो आपण. ते कुठे सापडलं, मोहनजोदडो या ठिकाणी सापडले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मोहनजोदडो येथील सर्वात मोठी इमारत ही धान्य साठवण्याची कोठार होते. त्यांना माहीत होतं की अन्नधान्य ही दरवर्षी घेणारी किंवा दुष्काळातनी आपले कामी पडणारी वस्तू आहे. त्याच्यामुळं सर्वात मोठी जी समजा साठवणं गृह किंवा सर्वात मोठी जी इमारत होती ती कशाची होती, तर अन्नधान्य साठवण्याचे कोठार, याला काय म्हणतो आपण, सर्वात मोठी इमारत होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवायचं, हा पॉईंट सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सर्व हडप्पा संस्कृतीतील शहरातील घरात स्वतःचे अंगण व स्नानगृह होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जनरली आता सुद्धा आपल्याला काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या, पण त्यावेळेस त्या संस्कृतीमध्ये सुद्धा त्या चांगल्या रीतीने अवेलेबल आहेत. म्हणजेच काय, सर्व हडप्पा संस्कृतीतील शहरातील घरे आहे, स्वतःचे अंगण म्हणजे स्वतःचा एक परिसर, त्यांचा छोटासा अंगण होतं आणि व स्नानगृह त्यांच्यासाठी अवेलेबल, म्हणजे स्वतःचे एक स्नानगृह सुद्धा होतं. त्याच्यामध्ये घरामध्ये स्वतःच्या विहिरी होत्या आणि स्वतःच्याच घरामध्ये स्वतःच्या विहिरी होत्या, म्हणजे त्यांना दुसऱ्याच्याकडे पाणी घ्यायसाठी जावं लागत नसेल. आणि मोठ्या खोल्याही होत्या, या ठिकाणी लक्षात. मोठ्या खोल्या कशासाठी, धान्यासाठी किंवा त्यांना राहण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. आणि सर्वात मोठी जी अन्नधान्यासाठी इमारत जी सापडली ती कशासाठी सापडली, अन्नधान्य साठवण्याची ती कोठार होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट बघू आपण, या ठिकाणी बघा, रस्त्यावर विटांची बांधकामे खूपच उत्कृष्ट पद्धतीने केलेली होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचे. जे रस्ते होते, रस्त्यावरती जे विटांची जी बांधकामे होती रस्त्याच्या बाजूला, ती अतिशय उत्कृष्ट दर्जाची, म्हणजेच आत्ताचे कंपॅरिझन केलं तर आत्ताच्या कंपॅरिझनला आपल्याला टक्कर देणारी अशी ती उत्कृष्ट पद्धतीची त्याची बांधकाम पद्धती होती. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे होते. आणि कुटुंब संस्था महत्त्वाची मानली जात असे, स्त्री पुरुष समानता नव्हती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यामध्ये काय, कुटुंब संस्था महत्त्वाची मानली जात असे आणि स्त्री पुरुष समानता नव्हती, म्हणजेच याचं उत्तर काय, स्त्री ही वर्चस्व गाजत होती. या ठिकाणी बघा, सिंधू संस्कृती ही कशी मातृसत्ताक होती. काय, मातृसत्ताक होती, म्हणजे पितृवर. आता कसं, आता आपली सत्ता कशी आहे, पितृसत्ताक आहे. आता आपली संस्कृती कशी आहे, पितृसत्ताक आहे. हां, आहे की नाही. घरांचे जे आपले समजा निर्णय जे डिसिजन घेणार ते आपले समजा पिता असतात, बायचान्स माता असू शकते समजा. आता तसं राहिलं नाही, ॲज कम्पेअर्ड दोघांचे निर्णय घेऊन आपल्या दोघांच्या सहमतीने घेतले जाते. पण सध्या तरी म्हटलं जातं की मातृसत्ताक ही सिंधू संस्कृतीमध्ये येते आणि पितृसत्ताक सध्या आपल्यामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं म्हणजे बघा, स्त्रियांसाठी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी स्त्री व पुरुष दोन्ही सौंदर्य प्रसाधनाचा वापर करीत असत. म्हणजे काय म्हणतात, स्त्रिया म्हणतात नाही, सौंदर्य प्रसाधनावर फक्त स्त्रियांचाच अधिकार आहे. या ठिकाणी बघा, सिंधू संस्कृती जे प्रगत संस्कृती त्या ठिकाणी बघा, स्त्री व पुरुष हे दोन्ही काय सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत होते. ठीक आहे. म्हणजे आपल्या शृंगार किंवा शृंगार यष्टीचा आपल्याला वापर करत होते. ते नट म्हणजे त्यांना काय आपलं स्वतःचं देखणं रूप त्यांना ते दाखवत असत. नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी बघू आपण, हे बघा, स्त्रिया दागिने व वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत. स्त्रिया काय करत, दागिने व वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधन, म्हणजे दागिने तर घालच, पण आपल्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत. उदाहरणार्थ
यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. कोणकोणते वापरत असत? बाजूबंद. बाजूबंद म्हणजे जे आपल्याला बाजूला बांधायचे. बांगड्या, अंगठ्या, या ठिकाणी लक्षात ठेवा. बांगड्या, अंगठ्या, नथनी, बाली, पायजेब व करथनी या ठिकाणी इत्यादी. म्हणजे काही काही शब्द तर आपल्याला याच्यामधले माहीत पण नाही. ठीक आहे, बाजूबंद माहीत आहे, बांगड्या माहीत आहे, अंगठ्या माहीत आहे, नथनी माहीत आहे, बाली माहीत आहे, पायजेब हे माहीत नाही आणि करथनी हे सुद्धा माहीत नाही आपल्या ठिकाणी. या ठिकाणी म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीची सौंदर्य प्रसाधने त्या वापरत होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू पशुपती. या ठिकाणी ही बघा, यावरती प्रश्न आलेला आहे बरं. कोणते आपले त्या सौंदर्य प्रसाधने वापरत होती हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असू शकतो तुमच्यासाठी नेक्स्ट यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघा पशुपती नाग, बैल, सूर्य, अग्नी, जल, वृक्ष या नैसर्गिक शक्ती ही पूजा केली जात असे. या ठिकाणी ते काय करत होते की जी नैसर्गिक शक्ती आहे जसं की पशुपती नाग, बैल, सूर्य, अग्नी, जल, वृक्ष यांनी नैसर्गिक शक्तीची पूजा केली जात होती. त्यांना प्रसन्न करण्यासाठी विविध आपले काही यज्ञ केले जात होते. ही सिंधू संस्कृती महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी लक्षात काय? पशुपती नाग, बैल, सूर्य, अग्नी, जल, वृक्ष या नैसर्गिक शक्तीची पूजा केली जाते. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. ठीक आहे, म्हणजे यावर तुम्हाला जर प्रश्न आला तर टॅकल करता आला पाहिजे. आता या ठिकाणी बघा, ओके, हां, पुरुष देवतेची एक मुद्रा सापडलेली आहे. या ठिकाणी लक्ष, पुरुष देवतेची एक मुद्रा सापडलेली आहे. मुद्रा म्हणजेच काय? एक नाणं. या ठिकाणी लक्ष ठेवा, मुद्रा सापडलेली आहे. त्यांच्या डोक्यावर 3 शिंगे आहेत. म्हणजेच काय? एक पुरुष देवतेची हे असलेली समजा चित्र असलेली एक मुद्रा सापडलेली आहे. त्यांच्या डोक्यावर 3 शिंगे. ठीक आहे, हालाकी 2 शिंगे असतात पण त्याच्या डोक्यावर 3 शिंगे आहे. याची ओळख पशुपती महादेव, ठीक आहे, पशुपती महादेव म्हणून केली आहे. तो स्थिर अवस्थेतील आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. मग स्थिर अवस्थेत म्हणजेच काय? डिसिजन चांगले घेण्यासाठी जी शक्ती असते ती याच्यामधून आलेली आहे असं त्यांचं मान्य होतं. या ठिकाणी नेक्स्ट म्हणजेच काय? हडप्पाकालीन लोक मूर्तीपूजक होते. या ठिकाणी याच्यावरून सुद्धा लगते आपल्याला जी कास्य मूर्ती सापडली त्यावरून हे डिफाईन होतं की हडप्पाकालीन जे लोक आहे ते हे मूर्तीपूजक होते. ते मूर्तीला पूजत होते, मूर्तीची पूजा करत होते. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट म्हणजेच काय? प्राणी व झाडांची पूजा केली जात. उदाहरणार्थ पिंपळाचे झाड किंवा बाशिंगधारी बैल. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पिंपळाच्या झाडाची ती पूजा करत होते हे एक उदाहरण होऊ शकतं. आणि बाशिंगधारी जे बैल होते त्याची सुद्धा पूजा केली जात असे. ठीक आहे, प्राणी व झाडांची पूजा करत असते. तुम्हाला सांगितलं नैसर्गिक जे शक्ती आहे त्याची पूजा करत होते. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय? या ठिकाणी बघा महत्त्वाचा पॉईंट, उत्खननात सापडलेल्या मुद्रावर स्वस्तिक चिन्ह व नाण्याचे चिन्ह, नागाचे चिन्ह आढळून आलेले आहे. बघा या ठिकाणी बघा, जे आर्य लोक होते त्यांनी सिंधू संस्कृतीतून स्वस्तिकचे चिन्ह त्यांच्या इकडे नेलं. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे आर्यांनी आपल्या स्वस्तिकचे चिन्हाचा वापर कुठून केला आहे? तर सिंधू संस्कृतीमधून घेतला आहे. आणि उत्खननात जे सिंधू संस्कृतीमध्ये जे सापडले त्यांच्या मुद्रावर काय? स्वस्तिक चिन्ह व नागाचे चिन्ह. नाग म्हणजेच काय? आपण जे आपल्या घरामध्ये जे दिसतं साप, त्याला आपण साप सुद्धा म्हणतो. त्याला काय? सापाचे चिन्ह या ठिकाणी लक्षात ठेवायचं. चिन्ह याला आढळून आले आहे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? उत्खननात या ठिकाणी उत्खननात ताईत म्हणजे तावीज विपुल प्रमाणात सापडलेली आहे. ताईत म्हणजे बघा की आपण जनरली जे मुस्लिम धर्मातले जे असते जे ताईत बांधतात गळ्यामध्ये किंवा आपल्या बाजूबंदावरती. ठीक आहे, जास्त करून त्यांच्या धर्मामध्ये बांधतात. ते ताईताचं प्रमाण या सिंधू संस्कृतीमध्ये मोठ्या म्हणजे आपण त्याला तावीज सुद्धा म्हणतो, विपुल प्रमाणात सापडलेली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजेच काय? मुद्रावर प्राण्याची या ठिकाणी लक्षात ठेवायचे. हे सर्व पॉईंट परीक्षेमध्ये आलेले आहे. मुद्रांवर प्राण्याची व पक्ष्यांची चित्रे आहेत. काय? मुद्रा जी आहे मुद्रावर प्राण्याची आणि पशूंची चित्र आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आणि एका मुद्रावर स्वस्तिक चिन्ह सुद्धा आणि नागाचे सुद्धा सापडले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? या पॉईंट लक्षात ठेवायचं. उत्खननात 2000 मुद्रा सापडल्या आहेत. या मुद्रावरती विविध प्राण्यांची व इतर चित्रे आहेत. उदाहरणार्थ कोणकोणती चित्रे आहे बघू आपण. बैल आहे, गेंडा आहे, वाघ आहे, बकरी, हत्ती, म्हैस, जहाज व स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जवळपास किती मुद्रा सापडलेल्या? 2000 मुद्रा. यावरती प्रश्न येणार नाही कारण हा इनडेफिनिट प्रश्न आहे, म्हणजे कमी जास्त होऊ शकतो. पण महत्त्वाचा याचा प्रश्न कशाला येतो? मुद्रावरती कोणत्या प्राण्याची विविध चित्रे सापडली या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणते आहे? मग बैलाची सापडली, गेंड्याची सापडली, वाघाची सापडली, बकरी, हत्ती, म्हैस,
जहाज आणि स्वस्तिक. जहाज आपल्याला वाटतं जहाज नसू शकतं त्यावरती, यावरतीच आयोग तुम्हाला फसवतो. जहाज किंवा स्वस्तिक, हे स्वस्तिक तर बघितलं, पण जहाज सुद्धा लक्षात ठेवायचं. बैल, गेंडा, वाघ, बकरी, हत्ती, म्हैस हे लक्षात राहील. या ठिकाणी कुत्रा नाही आहे, हे फक्त हे लक्षात ठेवायचा. कुत्रा हा त्या ठिकाणी पाळलेला पहिला प्राणी आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, कुत्रा या ठिकाणी नाही आहे, कुत्रा तिकडे होता जो पाळलेला पहिला पाळीव प्राणी आहे. जहाज हा स्वस्तिक, जहाजावर लक्ष ठेवा कारण यावरती तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. नेक्स्ट बघू आपण. ओके, 2 प्रकारच्या मुद्रा होत्या या ठिकाणी. 2000 जे मुद्रा सापडल्या. ठीक आहे, मग त्यावरून त्यांनी डिफाईन केल्या की मुद्रा म्हणजे काय, की त्यांच्यामध्ये एक त्यांनी ते वेगवेगळे केले, त्यांचं एक पर्टिक्युलरली पॅटर्नमध्ये वेगळे. मग त्याच्यामध्ये 2 मुद्रा सापडल्या, 2 प्रकारच्या मुद्रा सापडल्या. पहिली काय होती, चौरसाकृती होती. पहिली मुद्रा कशी होती, चौरसाकृती, म्हणजेच काय चौकोनी आकार होता. हे बघा, असा चौकोनी आकार म्हणजे चौरसाकृती मुद्रा होती. नेक्स्ट, व त्यावरती प्राण्याची चित्रे व लिखाण असे. बघा, चौरसाकृती व त्या चौरसाकृती पहिली जे समजा प्रकारची मुद्रा होती, पहिल्या प्रकारची, हे कशी आहे, चौरसाकृती आहे, 4 कोन बाजू. ठीक आहे, चौरसाकृती मुद्रा होती. आणि यावरती काय होतं, त्यावर प्राण्याची चित्रे व लिखाण असे. दुसरी आयताकृती मुद्रा होती. दुसरी कशी होती, आयताकृती मुद्रा होती. या ठिकाणी लक्ष, आयताकृती मुद्रा होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पहिले चौरसाकृती होती आणि नेक्स्ट दुसरी कोणती होती, आयताकृती होती. आयताकृती यावर मुद्रेवर त्यावर फक्त लिखाण होते. पहिल्या याच्यावर जी चौरसाकृती होती, ठीक आहे, पहिले चौरसाकृती यावर फक्त, यावर काय प्राण्याची चित्रे आणि लिखाण 2 होते, प्राण्याची चित्रे प्लस लिखाण. आणि जी आयताकृती होती फक्त याच्यावर काय लिखाण होते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे काय, हे म्हणजे त्याच्यामध्ये 2 मधला फरक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय, धातूपासून सुंदर प्रकारची मूर्ती बनवल्या जात असे. त्या ठिकाणी कांस्यमूर्ती, हे तुम्ही महत्त्वाचं उदाहरण म्हणजेच काय आपल्याला सापडलेली कांस्यमूर्ती. ठीक आहे, ती कुठे सापडली, मोहनजोदडो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कांस्य धातूपासून बनवलेली स्त्रीची, या ठिकाणी लक्ष ठेवा, कांस्य धातूपासून बनवलेली स्त्रीची नग्न अवस्थेतील मूर्ती सापडली आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हा सुद्धा पॉईंट. नेक्स्ट म्हणजेच काय, हडप्पा संस्कृतीतील लोक दगडापासून मूर्ती बनवत असत. त्या काळातील जे लोक आहे ते दगडाचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात मूर्ती बनवण्यासाठी जर केलं असेल, सोबत आणि कांस्याचा सुद्धा वापर केला जात असेल. नेक्स्ट काय, उत्खननात वजन मापे आढळली आहेत. म्हणजे आपल्याला माहित आहे, ज्या ठिकाणी जर उत्खनन झालं त्या ठिकाणी वजन आणि मापे जर आपल्याला सापडली तर त्या ठिकाणी आपल्याला डेफिनेटली असं शोध लावता येते किंवा एक प्रकारचा आपल्याला निष्कर्ष काढता येतो की त्या ठिकाणी व्यापार हा मोठ्या प्रमाणात चालत होता. ठीक आहे, म्हणजे वजन आणि तराजू हे त्याच ठिकाणी वापरले, ज्या ठिकाणी व्यापार हे मोठ्या प्रमाणात चालतं. ठीक आहे, म्हणजे वजन आणि मापे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडलेले आहे. सिंधू संस्कृतीतील लोक मृदा भांडी चाकाच्या साहाय्याने बनवत असत. या ठिकाणी बघा, चाकाचा शोध पहिले कधी लागला हे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, पण हडप्पा संस्कृतीतील लोक मृदा भांडी चाकाच्या साहाय्याने बनवत असत. म्हणजे कुंभार कसे आपल्याला चाकाच्या साहाय्याने व्यवस्थित गोल प्रकारचे आणि व्यवस्थित आकार देतात, त्याच्या साहाय्याने तशा पद्धतीचं ते काय हडप्पा संस्कृतीतील लोक हे मृदा भांडी हे चाकाच्या साहाय्याने बनवत असत. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय, मृदा भांडी वेगवेगळ्या रंगाची बनवली जात असत. जसं आज आपण रंगाचा वापर करून त्याला सुशोभित करण्यासाठी वापरतो, तसाच त्या पद्धतीने सुद्धा मृदा भांडी ही वेगवेगळ्या रंगाची बनवली जात असत व त्यावर झाडांचे, मानवाचे चित्र काढली जात असत. म्हणजे ते काय सुशोभीकरण त्या ठिकाणी करत असत. म्हणजे त्यांचा म्हणजे त्यावेळेस सुद्धा रंगकलेचा शोध त्यावेळेस लागला होता, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, कांस्य हा धातू वापरण्यात हडप्पा संस्कृती लोक निपुण होते. या ठिकाणी लक्ष ठेवा, म्हणूनच आपल्याला ती कांस्य मूर्ती सापडलेली आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचे. काय, कांस्य हा धातू वापरण्यास हडप्पा संस्कृतीतील लोक हे निपुण झाले होते. त्यांना त्यांचा वापर कसा योग्य पद्धतीने करता येईल हे त्यांना त्यावेळेस समजलं होतं. नेक्स्ट बघा, तांबे व कथिलापासून कमी प्रतीचे कांस्य बनवले जात होते. या ठिकाणी तांबे व कथिलापासून, ठीक आहे, तांबे व कथिलापासून कमी प्रतीचे कांस्य बनविले जात असे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, तांबे हा धातू राजस्थानातील खेत्रीमधून प्राप्त होत असे. आणि सिंधू संस्कृतीमध्ये सर्वात महत्त्वाचं उत्खनन म्हणजे तांबे हा धातू कुठं मिळत होतं त्यांना, तर राजस्थानातील, जे बघा राजस्थानातील खेत्रीमधून, राजस्थानातील खेत्री एक ठिकाण आहे, ते खेत्रीमधून त्यांना प्राप्त होत असे. म्हणजे सिंधू संस्कृतीचे जे लोक आहे ते तांब्याचं उत्खनन कुठं करत, राजस्थानातील खेत्री या ठिकाणाहून करत होते. हे महत्त्वाचं पॉईंट. नेक्स्ट बघा, ओके, कथिल अफगाणिस्तानातून आणत असे. आणि कथिल कुठून, बघा खेत्री या ठिकाणी काय सांगत होते, राजस्थानातील खेत्री या ठिकाणी काय सापडत होते, तांब्याचा. आणि नेक्स्ट म्हणजे कथिल अफगाणिस्तानातून आणले जात असे, आणत असे.
अफगाणिस्तानातून काय आणत असे ते बघा, कथील हे आणले जात असे कुठून, अफगाणिस्तानातून. नेक्स्ट म्हणजे सोने चांदी अफगाणिस्तान येथूनच प्राप्त होत असे. या ठिकाणी बघा सोने चांदी सुद्धा त्या याच्यानी उपयोगात आणले, पण हालाकी खूप मोठ्या प्रमाणात ते सापडले नाही. सोने चांदी हे कुठून आणले होते, मग अफगाणिस्तान येथून प्राप्त होत असे. व मौल्यवान दगड, या मौल्यवान दगड म्हणजेच काय, आपण रत्न किंवा हिरे असे सुद्धा म्हणू शकतो त्याला. मौल्यवान दगड हे दक्षिण भारत म्हणजेच आपल्या जे दक्षिण भारत आहे, केरळ कर्नाटक या ठिकाणी बघा, दक्षिण भारत तामिळनाडू येथून प्राप्त होत असत. यांचे अलंकार बनविले जात असत. या ठिकाणी बघा अलंकार म्हणजेच काय, मौल्यवान जे खडे आणि दागिने ते कुठून, दक्षिण भारतामधून केरळ तामिळनाडू कर्नाटक अशा म्हणजे जे खालचा भाग आहे त्या भागातून प्राप्त होत असे आणि येथून प्राप्त होत असतात. त्याचे अलंकार बनवले म्हणजे त्याचा उपयोग काय केला जात असे, त्या खड्यांचा किंवा मण्यांचा मौल्यवान दागिने बनवण्यासाठी केला जात असे. नेक्स्ट बघा 2 प्रकारचे व्यापार चालत असे. या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला, आपण याचा शोध तर लागला, ठीक आहे, कशाचा शोध लागला, आपल्या तराजूचा शोध तर आपल्याला लागलाच आहे. मग या ठिकाणी बघा कोणत्या प्रकारचे व्यवसायाचे दोन प्रकारचे डिफाईन केला जाते. पहिल्या अंतर्गत स्वरूपाचा होता या ठिकाणी, अंतर्गत स्वरूपाचा, व दुसरा बाहेरील जगाशी होत असे. या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे 2 प्रकारचे व्यापार होते. अंतर्गत तर होतच होता, म्हणजे आपल्यातली होत होता, पण तसेच आपल्या देशातला दुसऱ्या देशाशी सुद्धा आपण कसा आंतरराष्ट्रीय व्यापार करतो तसा सुद्धा व्यापार आंतरराष्ट्रीय या ठिकाणी होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, अंतर्गत स्वरूपाचा व्यापार राजस्थान. बरं, अंतर्गत स्वरूपाचा मग व्यापार कोणत्या ठिकाणी होत असा प्रश्न येऊ शकतो. अंतर्गत ठिकाणी व्यापार कोणत्या याच्यामध्ये होऊ शकतं, या ठिकाणी लक्षात ठेवा. तर राजस्थान, सौराष्ट्र, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश सोबत चालत असेल. अंतर्गत व्यापार कोणाकोणासोबत चालत असेल, मग राजस्थान, सौराष्ट्र, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश सोबत चालत. या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि मेसोपोटियन जे लोक आहे ते प्राचीन काळात हडप्पा संस्कृतीसाठी मेउला हा शब्द वापरत असत. या ठिकाणी लक्षात ठेवा. जे मेसोपोटियन लोक आहे ते प्राचीन काळात हडप्पाची संस्कृती त्यासाठी कोणता शब्द वापरत असे, तर मेलुआ हा शब्द वापरते. यावरती प्रश्न आलेला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मेलुआ हे शब्द वापरत असे कोणासाठी, मेसोपोटियन जे लोक आहे प्राचीन काळातील हडप्पाची संस्कृती होती किंवा सिंधू संस्कृती होती त्याच्यासाठी कोणता शब्द वापरत होते, ते मेलुआ हा शब्द वापरत असे. या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि कोण वापरत होते, तर मेसोपोटियन लोक. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, दळणवळणासाठी बैलगाड्यांचा वापर केला जाते. आता दळणवळणाची त्यावेळेस साधनं कोणती होती, बैलगाडी. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. बैलगाडीवरती सर्वात जास्त उपयोगी होते. दळणवळणासाठी कोणाचा उपयोग केला जातो, दळणवळणाचा म्हणजेच बैलगाडीचा वापर केला जातो असे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, व्यापार हा साधारणतः वस्तू विनिमय पद्धतीवर आधारित होता. व्यापार कसा होता, तो वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय म्हणजेच काय, की जनरली याला ती वस्तू लागली त्याच्या बदलीत हे वस्तू विनिमय पद्धत म्हणजेच काय, आपण बैल द्यायचा, गाय घ्यायची, गाय द्यायची, बैल घ्यायचा, अशा पद्धतीचा वस्तू विनिमय होता या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजेच आपण तांदूळ देऊ, कोणाकडून गहू घेऊ, अशा पद्धतीचा वस्तू विनिमय होता. नेक्स्ट काय, मुद्रा सुद्धा होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. व्यापार हा काय, वस्तू विनिमय पद्धतीवर आधारित होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, अंतर्गत व्यापारासाठी नक्षाच्या जे अंतर्गत व्यापार आहे, अंतर्गत व्यापारासाठी नक्षांचा वापर केला जातो. जे अंतर्गत व्यापार हे आहे ते नकाशांचा पाहिजे तसा, ठीक आहे, नकाशांचा वापर केला जात असे. अंतर्गत जे व्यापार होते त्या नकाशांचा वापर केला जात असे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. या ठिकाणी बघा, गहू, जव, राय, वटाणा, तीळ, मोहरी या पिकांचे उत्पादन घेत असेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सिंधू संस्कृती ही बऱ्या प्रमाणात प्रगत संस्कृती होती. गहू, जव, राय, वटाणा, तीळ, मोहरी या पिकांचे उत्पादन या ठिकाणी घेतले जात असे. नेक्स्ट म्हणजेच काय, कापूस उत्पादन करणारे सिंधुवासी हे पहिले लोक होते. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच काय, की कापूस उत्पादन करणारे सिंधुवासी हे कोणते लोक होते, तर पहिले लोक होते. म्हणजे याच्या पहिले कापूस कोणी उत्पादन केला, तर सिंधू संस्कृतीतील लोकांनी कापूस उत्पादनामध्ये सुरुवात केली. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, बघा, बैल, गाय, म्हैस हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा, बैल, गाय, म्हैस, हत्ती, डुक्कर, कुत्रा, मांजर, ससा, माकड, हरिण, कोंबड्या, मोर, हंस यांचे पालन हडप्पा संस्कृती लोक करत असे. या ठिकाणी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुठेही घोडा दिसला का, नाही, घोड्याविषयी काही कल्पना म्हणजे त्यांना आणखी काही ठोस पुरावे सापडले नाही म्हणून या ठिकाणी घोडा टाकण्यात आला. महत्त्वाचं ते आपल्या घोड्यावर फसवतात. या ठिकाणी बघा,
घोडा या प्रकार या घोडा या प्राण्यावर आपल्या फसवतात या ठिकाणी लक्ष ठेवा। या 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 पद्धतीत घोडा दिसला का, बैल दिसला, आपल्या गाय म्हैस, बैल दिसला, गाय दिसली, म्हैस दिसला, हत्ती, डुक्कर, कुत्रा दिसला, मांजर, ससा, माकड, हरिण, कोंबड्या, मोर, हंस यांचे पालन हडप्पा संस्कृती लोक करत असे या ठिकाणी लक्षात ठेवायचं। जसं आपण प्राण्याचा वापर करतो तसंच करतो, ठीक आहे। हत्ती व गेंडा या ठिकाणी लक्ष ठेवा, हत्ती व गेंडा या प्राण्याची माहिती हडप्पाकालीन लोकांना होती। हे सुद्धा माहीत आहे की हत्ती आणि गेंडा हे असतात, त्यांची चित्र सुद्धा आपल्याला त्यांच्या भिंतीवरती किंवा त्यांच्या गुफेमध्ये आपल्याला सापडले, म्हणजे त्यांना आपल्याला कल्पना येते की त्या ठिकाणी हत्ती व गेंडा या प्राण्याची माहिती सुद्धा हडप्पाकालीन लोकांना होती। या ठिकाणी हा प्रश्न तुमच्यासाठी बनू शकतो। तर कोणत्या प्राण्याची त्यांना माहिती होती हे जर सांगायचं झालं तर हत्ती आणि गेंडा या ठिकाणी लक्षात। सिंह प्राण्याची ओळख हडप्पाकालीन लोकांना नव्हती, त्यांना सिंह हा प्राणी कोणता आहे आणि सिंहाविषयी ठोस पुरावे आपल्याला सापडले नाही, मग आपण डेफिनेटली या ठिकाणी सांगू शकतो की सिंह या प्राण्याची ओळख त्यांना हडप्पाकालीन लोकांना नव्हती, हे या ठिकाणी आपल्याला समजून येते। नेक्स्ट बघा, नेक्स्ट महत्त्वाचं बघा, या ठिकाणी हा आपला हडप्पा जी संस्कृती आहे या ठिकाणी आपल्याला संपलेली आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। थोडक्यात आपण फास्टमध्ये रिव्हिजन घेऊ। हडप्पा जर संस्कृती जर बघितलं, ही 1-2 लेक्चरमध्ये किंवा 2-3 लेक्चरमध्ये होण्यासारखीच नाही, बरीच मोठी आहे, पण तो आपला जे समजा परीक्षा ओरिएंटेड जे आपण पार्ट आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत, ठीक आहे। बघा आज काय काय बघितलं आपण, बघा हडप्पाकालीन संस्कृती ते तर आपण बघितलंच, ते मागचे जे 3 स्लाईड आहेत ते तर थोडक्यात बघितल्याच, पण आता हे आपण याची थोडक्यात रिव्हिजन। ताम्रपाषाण युगातील मानवाच्या वसाहती महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सापडल्या, कोणत्या नदीच्या ठिकाणी सापडल्या, गोदावरी, कृष्णा, भीमा आणि प्रावरा इत्यादी खोऱ्यात सापडल्या आहे, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं। नेक्स्ट काय, सिंधू संस्कृतीमध्ये लोक हे द्रविडियन वंशाचे होते। कोणत्या वंशाचे होते, द्रविडियन वंशाचे होते। गुजरातमधील काठियावाड प्रदेशातील रंगपूर, सोमनाथ आणि बिहारमध्ये पाटलीपुत्र आणि बक्सार ही सिंधू संस्कृतीची ठिकाणे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट म्हणजे काय, स्वस्तिक हे आर्यांनी सिंधू संस्कृतीपासून घेतलेले चिन्ह आहे। नेक्स्ट काय, 4 वर्गामध्ये अस्तित्व होते, कोणकोणते, धर्मगुरू, क्षत्रिय, व्यापारी आणि श्रमजीवी, हे 4 आपल्या वर्गामध्ये डिवाइड केलेले होते असे त्या ठिकाणी अनुमान आहे, ठीक आहे ना। सिंधू संस्कृती ही कलाप्रिय संस्कृती असल्याचे अनेक पुरावे या ठिकाणी मिळालेले आहे। नेक्स्ट काय, सिंधू संस्कृतीमध्ये लोकांचे शेती व व्यापार हे प्रमुख उपजीविकेचे साधन होते किंवा व्यवसाय होते, या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवायचं। नेक्स्ट बघा आपण काय शिकलो, हां सिंधू संस्कृतीमध्ये मातृसत्ताक पद्धती होती, जसं की आता पितृसत्ताक आहे। त्याच्यानंतर काय शिकलो आपण, हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती, हे सुद्धा बघितलं। हडप्पा संस्कृती ही समकालीन संस्कृतीपेक्षा विस्ताराने मोठी होती। या संस्कृतीत जवळपास 1500 ठिकाणी भारतीय उपखंडात सापडली आहेत। नेक्स्ट काय शिकलो, योजनाबद्ध नगर रचना व नियोजनबद्ध पक्के इमारती सापडल्या आहेत। नेक्स्ट, भारतीय नागरीकरण झालेली पहिली संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। किल्ल्याच्या खालच्या बाजूला सर्वसामान्यांची वस्ती होती, रस्ते एकमेकांना 90च्या कोणामध्ये छेदत असत, 90 अंशाच्या कोणामध्ये छेदत असत आणि रस्ते रुंद होते, रुंद म्हणजे मोठे होते। हडप्पाकालीन घरे पक्क्या विटांनी बांधलेली व विस्ताराने मोठी होती। नगरांना संरक्षक तटबंदी असे, हे सुद्धा आपण बघितलं। त्यानंतर भुयारी गटारे झाकण्यासाठी दगड आणि विटांची, पक्क्या विटांची आपण वापर केला जातो, हे सुद्धा आपण बघितलं। नेक्स्ट बघा, या ठिकाणी आणखी काय शिकलो आपण, बघा मोहेंजोदडो येथे एक महास्नानगृह सापडले। कोणत्या ठिकाणी सापडले, मोहेंजोदडो। याचा वापर कदाचित धार्मिक गोष्टीसाठी होत असावा असे दिसते। मोहेंजोदडो येथील सर्वात मोठी इमारत ही धान्य साठवण्याचे कोठार होते। नेक्स्ट, सर्व हडप्पा संस्कृती शहरातील घरात स्वतःचे अंगण व स्नानगृह होते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे। नेक्स्ट, घरामध्ये स्वतःच्या विहिरी सुद्धा होत्या आणि मोठ्या मोठ्या खोल्या सुद्धा होत्या, या ठिकाणी लक्षात ठेवायचे। रस्त्याची विटाची बांधणी खूपच उत्कृष्ट पद्धतीने बांधली होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट म्हणजेच काय, हां कुटुंब संस्था महत्त्वाची मानली जात असे, त्यामध्ये स्त्री पुरुष समानता नव्हती, म्हणजे स्त्री सत्ताक पद्धती या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। नेक्स्ट काय, स्त्री पुरुष दोन्ही सौंदर्य प्रसाधनाचा वापर करीत, हे तर बघितलंच। आणि स्त्रिया दागिने व वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनासोबतच कोणते वापरत होते, या ठिकाणी बघा बाजूबंद, बांगड्या, अंगठ्या, नथनी, बाली, पायजेब आणि करथनी इत्यादी वापरत होते। आणि पशुपती, नाग, बैल, सूर्य, अग्नी, जल, वृक्ष या नैसर्गिक शक्तीची पूजा या ठिकाणी केली जात असे। नेक्स्ट बघा आपण काय शिकलो, या ठिकाणी बघा की पुरुष देवतेची एक मुद्रा सापडलेली आहे, याच्या डोक्यावर 3 शिंगे आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, पशुपती महादेव म्हणून ओळखला जातो। तो आपल्या सर्व कामात स्थिर किंवा स्थिर बुद्धीचा आहे म्हणून अशा प्रकारे ओळखला जातो। नेक्स्ट म्हणजेच काय, हडप्पाकालीन लोक मूर्ती पूजक होते, या ठिकाणी लक्ष ठेवायचं।
नेक्स्ट प्राणी व झाडांची पूजा केली जात असे, उदाहरणार्थ पिंपळाचे झाड आणि बाशिंगधारी बैल या ठिकाणी लक्ष ठेवायचे. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर स्वस्तिक चिन्ह व नागाचे चिन्ह आढळून आले, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी बघा, उत्खननात ताईत म्हणजेच तावीज जे गळ्यातने आपण बांधत असतो विपुल प्रमाणात सापडलेली आहे, या ठिकाणी हे पण लक्ष ठेवायचं. मुद्रावर प्राण्याची व पक्ष्यांची चित्रे सुद्धा या ठिकाणी आढळलेली आहे, हे सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवायचं. बघा, उत्खननात 2000 मुद्रा सापडल्या आहेत. या मुद्रावरती विविध प्राण्याची चित्रे आहेत, उदाहरणार्थ बैल, गेंडा, वाघ, बगरी, हत्ती, म्हैस, जहाज, हे लक्षात ठेवायचं. जहाजाचं सुद्धा आपल्या या ठिकाणी चित्र सापडलेलं आहे. आणि नेक्स्ट म्हणजे काय, स्वस्तिक या ठिकाणी लक्षात ठेवायचं, स्वस्तिका सुद्धा सापडलेलं आहे. या ठिकाणी बघा, आणखीन आपण काय बघितलं, 2 प्रकारच्या मुद्रा सापडल्या. पहिला मुद्रा कशी चौरस होती आणि दुसरी कशी होती, या ठिकाणी लक्षात ठेवा, दुसरी कोणी आयताकृती होती. चौरस मुद्रावरती प्राण्याची चित्रे आणि लिखाण असे, पण दुसऱ्या आयताकार जे समजा आयताकार जी मुद्रा होती त्यावर फक्त लिखाण लिहिलेलं असायचे. नेक्स्ट म्हणजे काय, धातूपासून सुंदर प्रकारच्या मूर्ती बनवल्या जात असे, हे तर आपण बघितलंच. नेक्स्ट म्हणजे काय, कास्य धातूपासून बनवलेली स्त्रीची नग्न अवस्थेतील मूर्ती सुद्धा या ठिकाणी सापडली. नेक्स्ट, हडप्पा संस्कृती लोक दगडापासून ही मूर्ती बनवत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालत. नेक्स्ट काय, आपलं उत्खननात वजन मापे आढळलेली आहेत. नेक्स्ट, हडप्पा संस्कृतीतील लोक मृदा भांडी चाकाच्या सहाय्याने बनवत असत आणि मृदा भांडी वेगवेगळ्या रंगाची बनवली जात असत आणि त्यावर झाडाचे किंवा मानवाचे चित्र काढलेले होतं, म्हणजे सुशोभीकरण करण्याचं त्या ठिकाणी आपल्याला सापडते. कास्य हा धातू वापरण्यात हडप्पा संस्कृतीतील लोक निपुण होते. तांबे व कथिलापासून कमी प्रतीचे कास्य बनवले जात असे. तांबे हा धातू राजस्थानातील खेत्री या ठिकाणाहून प्राप्त केला जात असे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट बघा, आपण काय शिकलो, शेवटची स्लाइड आहे. कथिल अफगाणिस्तानातून आणत असे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि सोने चांदी हे अफगाणिस्तान येथून प्राप्त होत असे व मौल्यवान दगड हे कुठून, दक्षिण भारतातून, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू येथून प्राप्त होत असे. याचे अलंकार बनवले जात असे. 2 प्रकारचे व्यापार चालत असे, पहिला अंतर्गत व्यापार आणि दुसरा बाहेरदेशी व्यापार, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, अंतर्गत स्वरूपाचा जो व्यापार होता तो राजस्थान, सौराष्ट्र, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश सोबत चालत असे. मेसोपोटियातील लोक जे प्राचीन काळातील हडप्पा संस्कृती त्याला कोणत्या नावाने ओळखले जातात, मेलुआ या नावाने ओळखले जात होते, त्याच्यासाठी हा शब्द वापरला जात होता. नेक्स्ट, दळणवळणासाठी बैलगाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे व्यापार हा साधारणतः वस्तू विनिमय पद्धतीवर आधारित होता. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे आपलं लेक्चर, सॉरी एक स्लाइड आहे, हां ओके. नेक्स्ट याच्यामध्ये काय बघितलं बघा, अंतर्गत व्यापारासाठी नकाशांचा वापर केला जात असे. गहू, जव, राय, वटाणा, तीळ, मोहरी या पिकांचे उत्पादन घेत असत. कापूस उत्पादन करणारे सिंधुवासी हे पहिले लोक होते, या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे कापसाचे जे उत्पादन होते या ठिकाणी करणारे सिंधू संस्कृती पहिले लोक होते. बैल, गाय, म्हैस, हत्ती, डुक्कर, कुत्रा, मांजर, ससा, माकड असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.